वेलकम टू आवर होम स्वीट होम. आपण आता नवी सोसायटीमध्ये आहोत. आपलं घर 10th फ्लोअरवरती 1002 फ्लॅट. हे आपला मास्टर हॉल, मास्टर रूम. तिकडे आपण जास्ती वेळ काढतो, आपण टी व्ही बघतो, आपलं लाईफ एन्जॉय करतो. ते आपला मेन हॉल. हा आपला रोड फेसिंग व्ह्यू. कायम आपलं जे नवीचं गंगावीचं घर आहे त्याच्यामध्ये आपण ग्राउंड फेसिंग होतो. आता आपण हे नवीन घर आहे हे रोड फेसिंग केलं आहे, पांचरीचे एक्झॅक्टली अपोजिट. आता आपण हॉलवरून जातो आपलं डायनिंग स्पेस. हे आपलं डायनिंग स्पेस. कधी डायनिंग टेबलवर बसून साईडला जेवलो नव्हतो मी. आता जेवायची सवय लावणारे डायनिंग टेबलच्या बाजूला बसून कायम मांडी घालून टी व्ही बघण्याचं काम होतं. आता नियमितपणे परत आपल्या घरी येणार, त्यामुळे सगळ्या चांगल्या अजून नवीन चांगल्या सवयी लावायच्या. ही आपली सेकंड बेडरूम. ही सुद्धा रोड फेसिंग. मस्त पैकी व्ह्यू. बाहेर बघा किती मस्त व्ह्यू आहे. 10th फ्लोअरची मजा वेगळीच आहे. सेकंड फ्लोअरवर राहायचो, आता 10th फ्लोअरची मजा अक्षरशः मजा वेगळी असणार. आणि आत्ताच मला असं वाटतंय प्रफुल्लित आणि आनंदमय, तर नंतर किती मस्त वाटेल. या सेकंड बेडरूममधून आपण जात आहोत आपला मास्टर बेडरूममध्ये. मास्टर बेडरूममध्ये असा व्ह्यू आहे की अगदी बघत राहावंसं वाटतं. ईस्ट फेसिंग आहे आणि आपला परत मेन रोड फेसिंग. त्यामुळे मस्त सूर्योदय बघायला मिळेल, त्याची एक वेगळी मजा असणार आणि मस्त आपल्याला एन्जॉय करायचा हा व्ह्यू. ह्याला अटॅच आपला मास्टर वॉशरूम आहे. ओपन आहे. आता काम सुरू आहे. 2027 गुढीपाडवापर्यंत आपल्याला पोझिशन मिळेल असं आपल्याला अपेक्षा आहे. पण आपल्याला चांगला आईवडिलांच्या आणि देवांच्या आणि आईवडिलांच्या आशीर्वादाने आपल्याला हे घर मिळतं आहे राहायला. तेही विष्णुनगरसारख्या एरियामध्ये. हे त्याचा एक वेगळाच प्रसन्नता आणि आनंदच आहे. आता आपण जातो आपली जी जागा ज्याच्यासाठी आपण आयुष्यात कष्ट करतो ते आहे स्वयंपाकघर. आमच्या आईने शिकवलेलं स्वयंपाकघर म्हणायचं, किचन नव्हे. म्हणजे स्वयंपाकघर. मस्त एकदम रिलॅक्स वातावरण, चांगला व्ह्यू. जे आपल्या आधीच्या नवीन सोसायटीच्या मध्ये घरामध्ये जे गोष्टी होत्या आणि जे नवीन मला वाटल्या वेगळ्या असाव्या ते आम्ही ह्या आता आपल्या नवीन घरात ठेवल्या किंवा केल्या. हे तर जस्ट आपलं अजून घर पूर्ण व्हायचं आहे, पण हे जस्ट एक झलक आहे, ट्रेलर. पिक्चर आम्ही बाकी आहे. मला असं वाटतं की थोडं अजून वेळ काढावा इकडे, पण नाही, काम चालू आहे. सगळ्यांना चांगलं काम होऊन दे. अगदी खूप अशी इच्छा आहे की पुढच्या वर्षी 2027ची दिवाळी या नवीन घरात आपण साजरा करतो. थँक्यू सो मच.